कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत आता ज्या निवडणुका होऊ घातल्या त्याच्यामध्ये आता राजकीय भूकंप झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जे शिवसेनेत आले होते महेश पाटील, ते आज पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। डॉक्टर सुनीता पाटील त्यांच्या ज्या बहीण आहेत त्यांनी सुद्धा इथे प्रवेश केला आहे। शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे। काय नेमकं असं कारण घडलं की निवडणुकीच्याच अनुषंगाने महेश पाटील यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केलेला आहे? आपण त्यांना थेट विचारणार आहोत। दस्तूर खुद्द महेश पाटील आपल्या सोबत आहेत। जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। काय सांगाल की काय झालं नेमकं? मागील काही महिन्यापासून आमच्याच पक्षातील लोक आमच्या विरोधकांना मोठा करण्याचं काम करत होते। त्याच्यामुळे मी अनेक दिवसापासून साहेबांशी बोललो होतो, परंतु तरी त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही। त्याच्यामुळे मी काल निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। काय नेमकं कारण घडलं होतं? नेमकं मोक्याचा जो आरोप आहे कुणाल पाटील, त्याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांकडनं झालं। 2 दिवसापूर्वी मला तो पत्र मिळालं की त्याला याच्यातनं क्लीन चिट देण्यात आलेली आहे, म्हणून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला तर क्लीन चिट दिली आहे, आता माझ्या मुलाला मला मारण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ज्यांनी सुपारी दिली, त्या आरोपींना तुम्ही कधी अटक करणार आहात? तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना अटक नाही करू शकत। तर मी सांगितलं का नाही का अटक करू शकत तुम्ही त्याला? तर मला सांगण्यात आलं की आम्हाला वरिष्ठांचा खूप प्रेशर आहे, त्याला अटक करू नका म्हणून। म्हणलं कोणाचा? तर त्यांनी सांगितलं तुमच्याच पक्षातील नेत्यांचा आम्हाला आदेश आहे म्हणून आम्ही अटक नाही करू शकत। त्याच्यामुळे 2 दिवसापासून मी अतिशय दडपणात आली होतो की जर मी एकनिष्ठपणे अनेक वर्षापासून काम करतोय, मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हा सुद्धा खासदारकी असेल, आमदारकी असेल, त्यावेळेला मी शिवसेनेचंच काम केलं, एकनिष्ठपणे काम केलं, ते साहेबांना सुद्धा माहित आहे। पण तरी जर माझी थोडी एखादी चुकी झाली असेल तर त्याची एवढी मोठी सजा देणं योग्य नाही आणि त्यामुळे मी तिथे माझं मन लागणार नाही, त्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टी। एक वाईट काळ होता तुमच्यावर, त्यावेळेस शिवसेनेच तुम्हाला मदत केली होती असं सर्वश्रुत आहे। परंतु त्यावेळेस जी मदत आणि आजची हा जो प्रसंग कसा पाहता या गोष्टीकडे? नाही, मी अजूनही मान्य खासदार श्रीकांत शिंदेचा समर्थकच आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये जेव्हा श्रीकांत शिंदे उभे तेव्हा मी त्यांचंच काम करणार आहे। जे लोक तुमच्या विरुद्ध कारवाई करत होते त्यांची तक्रार तुम्ही उपमुख्यमंत्री किंवा श्रीकांत शिंदे यांना केली होती का आणि त्याची पक्षात दखल घेतली होती का? अनेकदा मी तक्रार केली होती, परंतु फक्त हो करू बोलत होते, काही केलं नाही कारवाई। आज काय विजन घेऊन पुन्हा आलात? विजन काय, आमचा विकासाचा विजन नेहमीच असतो, हिंदुत्वाचा अजेंडा आम्ही पूर्वीपासून घेऊन चाललेलो आहोत। मी जेव्हा उद्धव ठाकरेंनी जेव्हा काँग्रेससोबत युती केली त्यावेळेला मी शिवसेनेत गेल्यानंतर मी मोदीजींचा फोटो अजूनपर्यंत माझ्या कार्यालयातून काढला नाही, अजूनही तो फोटो तसाच आहे, कारण आम्ही हिंदुत्वाच्या अजेंड्यावरतीच काम करत असतो। नक्कीच हिंदूच्या अजेंड्यावर आपण काम करत आहोत आणि आपल्या बरोबर जे काही घडलं त्याची तक्रार आपण वरिष्ठांना केली होती, मात्र त्याची दखल व्यवस्थित घेतली गेली नाही। मात्र आजही आपण लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काम करू असं प्रतिपादन त्यांनी महेश पाटील यांनी केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय दाबानेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।